सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत एकदम सोपी आणि झटपट मलाई कुल्फी. यामध्ये ना आपण कुल्फी मेकर वापरलेला आहे, ना कोणतीही मशीन वापरलेली आहे. सर्वात खास म्हणजे तुम्हाला वाटेल, की मग दूध आटवण्यासाठी गॅस भरपूर वाया गेला असेल, तर दूध आटवायची सुद्धा अजिबात गरज नाही. आणि कोणतेही महागडे साहित्य वापरलेले नाही. फक्त 5 मिनिटात तयार होणारी ही कुल्फी चवीलाही एकदम गाड्यावर मिळते तशी भेटते. अगदी परफेक्ट होण्यासाठी फक्त काही सिक्रेट टिप्स आपण छोट्या-छोट्या वापरलेल्या आहेत. यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, म्हणजे तुमची अगदी परफेक्ट अशी मलाई कुल्फी तयार होईल. अनेकदा आपण घरी कुल्फी बनवली किंवा आईस्क्रीम बनवलं तर त्यामध्ये असे बर्फाचे कण भरपूर राहतात. तर हे राहू नयेत यासाठी सुद्धा एक खास उपाय आपण यामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी हे बदाम मी भिजत घातले होते रात्रभर. याची वरची साल काढून घ्यायची आहे. आता या ठिकाणी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. दूध जास्त फॅटचं म्हशीचं दूध आहे. गाईचं दूध शक्यतो वापरू नका. यातील थोडंसं दूध आपण साईडला काढून ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला लागणार आहे. या ठिकाणी 1 वाटी आपण ही मलाई घेतलेली आहे. दुधावरची जी साई असते ती घेतलेली आहे. कोणतंही आपण बाहेरचं साहित्य या ठिकाणी वापरले नाही. घरात जे उपलब्ध आहे तेच साहित्य आपण यामध्ये वापरायचं आहे. आता दूध जास्त आटवत बसायचं नाही. आता या दुधाला उकळी आली की बारीक गॅसवर दूध ठेवायचं आहे आणि इकडे आपण बाकीची तयारी करून घ्यायची आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सोललेले बदाम घ्यायचे आहेत. 2 टेबलस्पून आपण या ठिकाणी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि 2 टेबलस्पून या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे. 1 टेबलस्पून आपण या ठिकाणी वेलची आणि जायफळची पूड घ्यायची आहे. 4 ते 5 टेबलस्पून आपण या ठिकाणी साखर वापरायची आहे. आणि हे आपण मिक्सरला याची पूड बनवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपली अशी छान अशी ही पावडर आता तयार झालेली आहे. आता आपण या ठिकाणी जे साईडला दूध काढून ठेवलं होतं, या दुधामध्ये ही पावडर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यामुळे काय होतं, आपण जर डायरेक्ट दुधामध्ये उकळता टाकलं तर गुठळ्या होण्याची शक्यता असते. यासाठीच आपण हे सुरुवातीलाच हे दूध साईडला काढून घेतलं होतं. आणि यामध्ये आपण ही छान अशी याची आता पेस्ट बनवून घ्यायची आहे. या ठिकाणी पाहू शकता अजिबात गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीत. तर ही आपली आता पेस्ट तयार झालेली आहे. त्याचबरोबर आपण जी मलाई काढून ठेवली होती साईडला, ती सुद्धा आपण मिक्सरमधून अगदी थोड्याच वेळासाठी म्हणजे अगदी 1 सेकंदभर फिरवून घ्यायची आहे. त्यामुळे ही अगदी याची क्रीम तयार होते. अगदी ही घरातल्या दुधाचीच साई आहे. फ्रीजला दूध लावल्यानंतर अगदी दाटसर अशी साई येते. पाहू शकता आपलं क्रीमी दूध हे तयार झालेलं आहे. आता यानंतर आपण जे गॅसवरती दूध आटत ठेवलं होतं, ते अगदी जास्त सुद्धा आटवलेलं नाही. बऱ्याचदा आपल्याला निम्मं आटवावं लागतं, गॅस वाया जातो. तर या ठिकाणी असं आपल्याला काही करावं लागणार नाही. फक्त साईडला वगैरे ढसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर यामध्ये मी थोडं काही केशरच्या काड्या दुधामध्ये भिजत घातल्या होत्या, त्या घातलेल्या आहेत. तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल, काही हरकत नाही. असतील तर घाला. आता या ठिकाणी आपण जी क्रीमी मलाई बनवून घेतली होती क्रीम, ती घालायची आहे. त्याचबरोबर आपण जी पेस्ट बनवून घेतली होती, ती सुद्धा यामध्ये आता मिक्स करायची आहे. आणि फक्त आता एक 4 ते 5 मिनिटं फक्त हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. मध्यम आचेवरती शिजवलं की हे लगेच दाटसर येतं. या ठिकाणी पाहू शकता आपण अजिबात जास्त वेळ दूध आटवत बसलेलो नाही. तरीसुद्धा हे आपलं आता दूध एकदम दाटसर येणार आहे. या ठिकाणी लाईव्ह पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे न आटवता सुद्धा आपलं हे दाटसर असं दूध झालेलं आहे. जर तुम्हाला वाटलं की नाही जास्त दाटसर झालेलं, तर पुन्हा तुम्ही थोडेसे आणखी दुधामध्ये थोडीशी कॉर्नफ्लॉवर 1 चमचा आणि 1 चमचा आपण मिल्क पावडर वापरून पुन्हा त्याची पेस्ट बनवून यामध्ये ॲड केली आणि थोडंसं असं दाटसर आलं तरी चालेल. आता हे आपण पातेलं गॅसवरून उतरायचं आहे. पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर पाहू शकता आपला कलर सुद्धा किती छान आलेला आहे. पूर्ण थंड झालेला आहे आणि बऱ्याच दाटसर असं आलेलं आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. तर मिक्सरमधून अशा प्रकारे आपण ही फिरवून घेतल्यानंतर अगदी एखादी गुठळी वगैरे झाली असेल किंवा रवाळ झाला असेल तर ते एकसारखं तयार होतं. आता या ठिकाणी आपण कुल्फी मेकर वगैरे काही वापरायचं नाही. आपल्याकडे असा स्टीलचा डब्बा असेल, छोटासा स्टीलचा ग्लास असेल किंवा असं प्लास्टिकचा डब्बा जरी असेल, आपल्याकडे गुलाबजाम वगैरे घालून आपल्याकडे भेटलेला असतो, तो डब्बा वापरला तरी चालेल. आता या ठिकाणी आपण हे मिश्रण ओतायचं आहे. वरून आपण प्लास्टिकचा कागद आपल्या घरामध्येच एक दाटसर असा जरी कागद असेल तर तो वापरायचा आहे.
किंवा तुमच्याकडे पॉलिथिनचा पेपर भेटला तर तो वापरला तरी चालेल. वरून रबर किंवा दोऱ्यानं हे फिट्ट असं एकदम पॅक बांधून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी असे रबर लावलेले आहेत. हे रबर आपल्या घरी अवेलेबल असतातच. आता थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे. हे स्टीलच्या ग्लासमध्ये सुद्धा मी ओतून असंच याला कागद लावून, रबर लावून ठेवलेलं आहे. छोटा ग्लास असेल किंवा छोटे तुमच्याकडे चहाचे कप असतील, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. छोटे-छोटे ग्लास असतील तर जास्त वेळ लागणार नाही. परंतु असा आपण मोठा डबा एकदम आपण करणार असेल, तर जास्त वेळ लागेल आपल्याला. म्हणजे 12 ते 24 तास लागू शकतात. तर या ठिकाणी ग्लासमध्ये आपण जे ठेवलं होतं, ते पाहू शकता 12 तासानंतर एकदम परफेक्ट आपली मलाई कुल्फी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपल्याकडे कुल्फीची काडी असेल, तर ती आपण अशी यामध्ये खोचून घ्यायची आहे. नसेल तर काटा चमचा वगैरे असेल, तर तो खोचून घेतला तरी चालेल. अगदी थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे हे पूर्णपणे सुटते. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये ठेवल्यामुळं लगेच आपली ही कुल्फी आता बाहेर न चिकटता, काहीही न करता पाहू शकता. वॉव! किती छान अशी ही कुल्फी घरच्या घरी, अगदी विकतची कुल्फी तुम्ही पाहू शकता केवढीशी असते, एवढी-एवढीशी आणि किती खाल्ली तरी समाधान होत नाही. पण घरच्या घरी अशी आपण 1 लिटर दुधापासून पाहू शकता, की भरपूर अशी आपली ही कुल्फी तयार झालेली आहे. तर हे प्लास्टिकच्या डब्यामध्ये सुद्धा आपण ठेवलेली ही सुद्धा थोडा वेळ डबा पाण्यात ठेवायचा आहे. लगेच काढायचा आहे कारण लगेच वितळते. सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे बाहेरच्या हीटमुळे लगेच वितळलं जातं. असं एखादं ताट वगैरे घ्यायचं आहे आणि यामध्ये आता हे डब्बा मोठा पालथा असा घालायचा आहे. पाहू शकता ही अगदी जास्त एकदम जास्त अशी आपली ही कुल्फी सुद्धा तयार झालेली आहे. आता आपण सुरीच्या साहाय्याने ही कट करून घ्यायची आहे. अतिशय थंड असते, आपल्याला हाताला सोसत नाही. यासाठी आपण कागद वापरायचा आहे हाताला एका आणि ते कागदाने ते पकडायचे आहे आणि अशा प्रकारे हे कट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी पाहू शकता अजिबात बर्फाचे कण वगैरे अजिबात साठलेले नाहीत. एकदम अगदी मार्केटमध्ये मिळते त्याहून ही जास्त अशी टेस्टी अशी लागते. आता याचे आपण बारीक-बारीक पीस करून हवे तसे खाऊ शकतो. अगदी लहान मुलांनाच काय अगदी वयस्कर व्यक्तींना सुद्धा आवडेल अशी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने अशा प्रकारची कुल्फी नक्की एकदा बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला.